आपण आज ना घरच्या घरी भेळ बनवूया. त्याच्यासाठी एक कांदा कापायचा, मिरची कापायची. मी अगोदरच सुरू करून दिलं ना, सॉरी गाय. कांदा कापायचं, मिरची कापायची, चिवडा घ्यायचा कोणताही आणि चुरमुरे घ्यायचे आपले साधे, बस. त्याच्यानंतर मग आपण, अरे मम्मीने मीठ कुठं ठेवलं रे बाबा. आता मम्मीला पण काय सांगायचं. मीठ सापडलं, चला आपण थोडंसं मीठ टाकून देऊया त्याच्यामध्ये. मीठ नंतर थोडंसं जेवढं लागेल तेवढं तिखट. माझी बहीण नाही खात म्हणून थोडंसंच टाकायला लागतं. त्याच्यानंतर आपण याला नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर मग त्याच्यानंतर चिंचची चटणी घ्यायची. पानीपुरी का भी मसाला ले सकते हैं, चिंच का. थोडासा चिंच मसाला के लिए थोडासा डालना, नहीं तो मऊ होऊन जाते. त्याच्यानंतर चिंचेच्या चटणीमध्ये पाणी टाकायचं थोडंसंच. त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यावर थोडंसं अजून टाकायचं. म्हणजे जेवढं तुम्हाला लागेल तेवढं टाका, फक्त पाणी थोडंसंच टाका. आता बघा आपण ते हे बघा बनवतोय. हे टाकल्यावर याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. ये मेरी पागल भी हो गई है, अब किधर जा रही है और किधर भी. आपण ना याला असं मिक्स करून घेतलंय. मिक्स केल्यावर असं मिक्स करून टोमॅटो डालना भूलना मत, नाही तर स्वाद नाही आले. थोडंसं लिंबू, अरे लिंबू कुठे फ्रीजमध्ये, हा बघ. ये पागल प्या, थोडासा लिंबू निचोड़ना, पूरा नींबू. बाय गाइस, आपको मेरा वीडियो कैसा लगा? रुको, खाना भी है हमको.